नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यापेक्षा आज अमरावती ठरले हॉट सिटी. मंगळवारी पुन्हा एकदा दोन्ही शहरात उष्णतेची लाट. बुधवारपासून दिलासा. त्या गॅस एजन्सीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कडक कारवाई. ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची गरज अधोरेखित. बाजार वसुलीचे ते टेंडर झाले रद्द. RRCचे भाकीत खरे ठरले. स्थायी समितीत विविध विषयांवर चर्चा आणि मंजुरी. मालेगावात सकाळीच नवऱ्याकडून पत्नीची हत्या. जिगाव प्रकल्पाच्या त्या पाईप्सला लागली आग. कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज. आगीचा तपास आवश्यक. आता सविस्तर बातम्या. आज अकोल्यात 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावती अकोल्यापेक्षा अधिक तापले. मंगळवारी पुन्हा एकदा अकोला आणि अमरावती या दोन्ही शहरात उष्णतेची लाट राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उष्णतेच्या लाटेपासून बुधवार आणि गुरुवार दिलासा मिळणार असताना नवे संकट समोर येणार आहे. सोमवारी अकोल्यापेक्षा अमरावती जास्त हॉट ठरले. अकोल्याचे तापमान हे 46.3 अंश सेल्सिअस इतके असताना अमरावतीचे तापमान त्यापेक्षा अधिक म्हणजेच 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्याचे तापमान सरासरी 3.5 अंशाने जास्त होते, तर अमरावतीचे सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी अधिक होते. मंगळवारी पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, पण बुधवार आणि गुरुवार नव्या संकटाची चाहूल लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा एक मेघगर्जनेचा अंदाज असून तर गुरुवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उष्णतेच्या लाटेत जनता उन्हात होरपळत असताना शहराचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अकोलेकरांना या आगीतून वाचवण्यासाठी कोणीही ठोस उपाययोजना करण्यात हे सर्वजण सपशेल नापास ठरले आहेत. विदर्भाची कॉटन सिटी समजल्या जाणाऱ्या अकोल्यात सध्या आभाळातून आग ओकली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर म्हणून अकोल्याची नोंद झाली असून पारा चक्क 45 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अकोल्यात जणू सूर्याचा प्रकोप सुरू झाला आहे. रविवारी शहरात 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली. गेल्या 24 तासात पाऱ्यात 1.3 अंशाची मोठी वाढ झाली असून अकोलेकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याची झड एप्रिलमध्येच बसत असल्याने रस्ते ओस पडले आहेत, पण थंड पाण्याचे पाणपोई किंवा सावलीसाठी प्रशासनाने कोणतेही नियोजन केलेले नाही. आज जवळपास 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. अकोला हॉट सिटी म्हणून ओळखले जात असताना लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकांच्या गणितात व्यस्त आहेत का, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. झाडांची कत्तल आणि नियोजनाचा अभाव यामुळे अकोला जणू भट्टी बनले आहे. नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागत आहे. जर एप्रिलमध्येच ही अवस्था असेल तर मे महिन्यात अकोल्याचे काय होणार, हा विचार करूनच अकोलेकरांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की जनतेला असेच मरणाच्या दारात सोडून दिले जाणार? महानगर पालिका ने इस कड़ी धूप को देखते हुए कुछ खास विशेष कदम उठाए क्या, ऐसा आपको लगता है क्या? नहीं, अब तक तो ऐसा कुछ नहीं दिखाई पड़ रहा, क्योंकि सामान्य जनमानस भी जिस प्रकार धूप बढ़ रही है उसमें पानी की भी कोई जो संस्थाएं भी पहले पानी प्याव वगैरह लगाती थी, तो आजकल वो प्याव भी देखने में नहीं मिल रहे. और नगर पालिका तो हर विषय में कहीं दूर दूर तक दिखाई नहीं पड़ रही. नहीं कुछ तो कम से कम बुजुर्ग व्यक्ति, बच्चे जो स्कूल से निकलते, आज भी स्कूल चालू है बच्चों की, तो कुछ बच्चों के लिए, बुजुर्ग लोगों के लिए कोई हर एक चौराहे पे कोई ऐसा ठिकान बनना चाहिए हरी मैट वगैरह के साथ, या कुछ झाड़ वगैरह का ऐसी व्यवस्था होना चाहिए कि जिसमें छाया मिल सके. दूसरा, पानी की तो अत्यंत आवश्यकता है. कलेक्टर सर ने तो बोल दिए कि भाई 12 बजे से शाम तक के कोई निकलो मत घर के बाहर, तो ये पर्याय नहीं है ना. जो ज़रूरतमंद लोग हैं, पढ़े लिखे वाले बच्चे हैं या मजदूरी करने वाले, उनको तो रोड पर निकलना ही है. तो महानगर पालिका उनको लेके कोई कदम उठाते दिख नहीं रही है.
ऐसा तो खास व्यवस्था तो मुझे कहीं अभी दिखाई नहीं दे रही है। एक्चुअली अपना अकोला का जो क्लाइमेट है सभी जगह का अभी तो बढ़ रहा है, बट 46 भी कभी कभी क्रॉस हो रहा है। और वर्ल्ड में जो टेम्परेचर है फर्स्ट और सेकंड लेवल का, तो वो अपने अकोला का हो रहा है। तो इसे देखते हुए हमें कुछ व्यवस्थाएं होनी चाहिए थी। हमें तो चाहिए कि हम खुद भी इसके लिए कुछ प्रयास करें, पर महानगर पालिका ने भी कुछ प्रयास इसके लिए करने चाहिए। क्या क्या करना चाहिए आपको लगता है? तो यहाँ पर कम से कम कुछ कहीं पर पानी की व्यवस्था है, या फिर कहीं पर कुछ ऐसी ग्रीनरी हो कि कहीं कोई कुछ पेड़ वगैरह ऐसे हो कि उसके नीचे हम रुककर कुछ देर तो बिता सके। अगर कहीं कुछ जैसे पशु पक्षी है, पंछी है, तो इनका भी थोड़ा ख्याल रखना चाहिए। क्योंकि अभी आपने कहा कि यहाँ पर अभी पेड़ तो नहीं लग सकते, लेकिन अगर हम इसी तरह से चलते रहे तो फिर ये भी पेड़ जो अभी दिखाई दे रहे हैं इनकी व्यवस्था नहीं की गई और पशु पक्षियों की नहीं की गई, तो ये भी नहीं दिखेंगे। होना तो चाहिए, और फर्स्ट एड वगैरह भी होने चाहिए, क्योंकि स्कॉर्चिंग हॉट है, कभी कोई चक्कर आकर गिर रहा है, कुछ हो रहा है, तो कहीं तो ऐसे स्टॉल दिखाई दे कम से कम जहाँ पर बहुत ज़्यादा पब्लिक है ऐसी जगह पे, तो वो भी पर्यायी व्यवस्था होनी चाहिए। नाही, इथं मनपाचा जो कारभार आहे बिलकुल ओपन कारभार आहे, काहीच कारवाई केलेली नाही आहे। अकोल्यामध्ये कसं सिग्नल आहे वगैरे आहेत, त्याच्या साईडला थोडी ग्रीन वगैरे ते ग्रीन नेट वगैरे लावायला पाहिजे। आणि पाणीपोईची कुठं पण सुविधा नाही आहे, तर पाणीपोई कुठंतरी म्हणजे स्टॉपला व्हायला पाहिजे। पहिले जसे पाणीपोई वगैरे होत्या तसं आता काहीच ठेवलेलं नाही। नाही, व्यवस्था तर एवढी फार तर नाही झालेली आहे, कारण की कसं सिग्नलवर पण उभं राहिलं तर तिथं पण व्यवस्था नाही। मेन महानगरपालिकेचं म्हटलं म्हणजे तर पाण्याच्या पण जास्त पॉईंट्स नाही आहेत पाण्यासाठी, या थंड पाणी कुठंतरी, आणि नेट वगैरे जास्त काही हे नाही आहे। काय सुविधा मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक कुठंतरी असं स्टॉप वगैरे असला, या पाण्याच्या सोय झाडाखाली मटके वगैरे ठेवून पाणी वगैरे द्यायला, या थंड पाण्याची सोय केली आणि सिग्नलवर वगैरे हिरवे नेट जर असले तर फारच चांगलं होईल। हो, म्हणजे अकोल्यामध्ये खूप जास्त ऊन तापत आहे सध्या, तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जिथं कोणी बसू शकते तिथं ग्रीन नेट वगैरे लावली पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। सध्या अशी व्यवस्था दिसत आहे का कुठं? नाही, सध्या तर नाही दिसत आहे। अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या समर्थ गॅस एजन्सीवर कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। गॅस सिलेंडर संदर्भात ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यामुळे सदर गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात आली। अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या HP कंपनीचे समर्थ गॅस एजन्सीबाबत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा विभाग यांच्याकडे केल्या होत्या। लाभार्थी गॅसधारक ग्राहक यांना वेळेवर सिलेंडर न देणे तसेच सतत दुकान बंद ठेवणे या व इतर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सीच्या विक्री अधिकारी यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव दाखल करताच सदर एजन्सी बंद करण्यात आली आहे। या एजन्सीमधील 2 ते 2.5 हजार गॅस कार्ड धारक अकोला शहरातील 4 एजन्सीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे। अकोला शहरातील यदुराज गॅस एजन्सी, पटेल गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी तसेच अकोला गॅस एजन्सी या ठिकाणी सदरच्या ग्राहकांना यानंतर गॅस सिलेंडर मिळणार आहे। या संदर्भातील ग्राहकांची यादी ही गॅस एजन्सी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आली असून शहरातील इतर गॅस एजन्सीबाबत ग्राहकांना त्रास होत असल्यास त्यांनी तत्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यामध्ये प्रथमच गॅस एजन्सीवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे एकच धावपळ उडाली आहे। अकोला शहरातील समर्थ गॅस एजन्सी या एजन्सीच्या वारंवार तक्रारी कार्यालयाला प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने आपण HPCL कंपनीच्या सेल्स ऑफिसरसोबत समन्वय साधून ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे। यामध्ये समर्थ गॅस एजन्सीवर कारवाई झाल्याचं कंपनीकडून कळवण्यात आलेलं आहे आणि समर्थ गॅस एजन्सीचे जे कार्डधारक आहेत ते अकोला शहरातील HP या एजन्सीच्या अकोला गॅस सर्व्हिस, विजय गॅस सर्व्हिस, यदुराज गॅस सर्व्हिस आणि पटेल गॅस सर्व्हिस या ठिकाणी ते तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आलेले आहेत पुढच्या आदेशापर्यंत। की वेळेवर गॅस पुरवठा होत नाही, एजन्सी बंद असते आणि उद्धटपणाने बोलले जाते आणि सहकार्यात्मक भावना नाही, अशा स्वरूपाच्या वारंवार तक्रारी आम्हाला प्राप्त होत होत्या आणि त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं आहे। त्यामुळे सदरची कारवाई मी आता मागच्या आठवड्यातच एजन्सी धारकांची मीटिंग घेतलेली आहे, त्यांना याबाबत मी सूचना केलेली आहे आणि जर त्यांच्या वागणुकीमध्ये काही फरक नाही पडला आणि त्यांची जर वागणूक अशीच राहिली
आणि जनतेला चांगली सेवा दिली नाही तर अशा प्रकारची कारवाई इतरही एजन्सीवर आम्ही प्रस्तावित करू. अकोला महानगरपालिकेच्या बाजार वसुली निविदा प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी जास्त रकमेची बोली लावणारा कंत्राटदार समोर आला असतानाही केवळ एका विशिष्ट भाजप कार्यकर्त्याची सोय करण्याची ही टेंडर 7व्यांदा रद्द करण्यात आले. आज स्थायी समितीत निविदा रद्द होणार असल्याचे RRCने भाकीत वर्तवले होते ते खरे ठरले. अकोला शहरातील जनता बाजार, जुनी भाजी बाजार, लोहा बाजार आणि शिवचरण पेठ यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील दैनिक परवाना फी वसुलीसाठी महापालिकेने ई-निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी 1,35,00,000 रुपये इतकी ऑफसेट प्राइस किमान रक्कम निश्चित करण्यात आली होती. 30 मार्च 2026 रोजी उघडण्यात आलेल्या निविदेमध्ये 3 कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. यात वीरा गारमेंट यांनी 3.78% अधिकचे टेंडर टाकत 1,40,00,000 रुपये महापालिकेला देऊ केले आहे. पठ्ठे यांना टेंडर मिळू नये म्हणून ते आज रद्द झाल्याची चर्चा रंगली आहे. नियमानुसार सर्वात जास्त बोली लावणाऱ्या वीरा गारमेंटला हे काम मिळणे अपेक्षित होते आणि तसा प्रस्ताव उपायुक्तांनी स्थायी समितीकडे पाठवला होता. तब्बल 1 महिना या प्रस्तावावर चर्चा का थांबली असा प्रश्न स्थायी समितीत झालेल्या चर्चेअंती रद्द करण्यात आले. इतकेच नाही तर पुढील 3 महिन्यांनी आता टेंडर निघणार असून तोपर्यंत महापालिकेच्या 8 ऐवजी 20 कर्मचाऱ्यांच्या मार्फत बाजार वसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 मार्च रोजी तयार झालेली टिप्पणी तब्बल 1 महिना नेमकी कोणाकडे पेंडिंग होती असा सवाल आता उपस्थित होत आहे. आता मनपाच्या 8 कर्मचाऱ्यांच्या ऐवजी 20 कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत नवी निविदा 3 महिन्यात काढण्याचा आदेश सभापतींनी दिला. आजचे स्थायी समितीची जी मीटिंग आहे या मीटिंगमध्ये पार्किंगचा विषय होता, काही विकास कामाचे विषय होते आणि एक अकोला शहराचा जे चिठ्ठी जमा करण्याचा विषय होता त्या विषयाला नामंजूर करण्यात आलं. बाकीचे विषय पार्किंगमध्ये 5 पार्किंग देण्यात आल्या, 1 पार्किंग पेंडिंग ठेवण्यात आली, 4 पार्किंग रद्द करण्यात आल्या. 3 पार्किंगमध्ये काही अडचणी होत्या आणि मनपाच्या बाजूची जी जागा आहे ती रस्त्याला अडचण होते म्हणून रद्द करण्यात आली आणि ही मीटिंग सर्वानुमते शांततेत झाली आहे. फेरीवाल्यांकडनं हे आता पहिले 20 रुपये व्हायचे ते 30 रुपये झाले आणि घंटागाडीचे 150 रुपये, म्हणजे एका फेरीवाल्याला एक साधारण 12,000 रुपये फेरीवाला देणार, पण त्याला सुविधा काहीच नाही. आज 46.9मध्ये तो फेरीवाला काम करतो, स्वतःची हातगाडी सकाळी घेऊन येतून संध्याकाळी परत जातो, पण त्याला सुविधा काहीच नाही. त्या सुविधा द्या मग पैसे घ्या, हा मुद्दा मांडला आहे आम्ही. नंतर मग पार्किंगसाठी आज काहीच्या काही रेट घेऊन आले, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 4 व्हीलरना 150 रुपये, एवढी काय सुविधा येते तो आपण की 150 रुपये देऊन आलो. पार्किंगचे झोन आखलेले नाही आहेत, पट्टे नाही आखले, ती गाड्या जो उचलून जातील ते वेगळे. हे पैसे अकोलेकरांची लूट सॉरी उद्या असं वाटतं की श्वास घ्यायचे पण अकोलेकरांना पैसे द्यावे लागतील. कौटुंबिक वादाचा आणि संशयाचा शेवट किती भयानक असू शकतो याचा प्रत्यय वाशिमच्या मालेगाव शहरात आला आहे. भर दिवसाभर रस्त्यात एका पतीने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. मालेगाव शहराचे मुख्य ठिकाण असलेले पोस्ट ऑफिस परिसर आज रक्ताने माखले होते. विठ्ठल वाघ नावाच्या नराधम पतीने आपली पत्नी पुष्पलता वाघ हिचा भर रस्त्यात जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे भर दिवसा जेव्हा रस्त्यावर लोकांची वर्दळ असते त्याच वेळी हे क्रूर हत्याकांड घडले. आरोपी पतीने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला जागीच ठार केले. प्राथमिक माहितीनुसार चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादाचे रूपांतर आज रक्ताच्या खेळात झाले. रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा समाजाची सुरक्षा धोक्यात येते. या घटनेनंतर मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र भर रस्त्यात घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दिनांक 27/4/2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक महिला पोस्ट ऑफिससमोर मृत अवस्थेत पडलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनास्थळी गेलो. मृतकची पाहणी केली असता सदरची मृतक हिचे नाव पुष्पलता वाघ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये तिचा खून हा तिचा पती विठ्ठल वाघ यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे जे हत्या झालेली आहे ते कारण काय असेल?
संशयावरून अनैतिक संबंध संशय यावरून हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे. संशयाचे भूत माणसाला किती टोकाला नेऊ शकते हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले तरी या निर्घुण हत्येमुळे मालेगावकरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा होणार का हेच आता पाहावे लागेल. राज्यातील आणि विशेषतः अकोला जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. विविध जाचकटी आणि अन्यायकारक नियमांविरोधात अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने आज सोमवारी जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना कृषी केंद्रे बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खत कंपन्यांकडून केली जाणारी अनधिकृत लिंकिंग, इन्स्पेक्टर राजचा पुन्हा सुरू झालेला त्रास आणि सीलबंद निविष्ठा विकल्यानंतरही दुकानदारांना होणारी शिक्षा यांसारख्या 10 प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. वारंवार विनंती करूनही सरकार दाद देत नसल्याने शेवटी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी मटेरियल परत न घेणे आणि किरकोळ विक्रेत्यांवर लादलेले नियम यामुळे कृषी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. सॅम्पलचे पैसे मिळण्यापासून ते जाचक साथी ॲपच्या अनिवार्यतेपर्यंत अनेक मुद्द्यांवर हा बंद पुकारण्यात आला आहे. जर सरकारने तातडीने दखल घेतली नाही तर हा बंद अधिक तीव्र करण्याचा इशारा संघाने दिला आहे. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर कृषी केंद्रे बंद राहिल्यास बियाणे आणि खतांसाठी शेतकऱ्यांची मोठी पायपीट होणार आहे. प्रशासन यावर काय तोडगा काढते की हा संप असाच लांबून जिल्ह्याची अर्थव्यवस्था ठप्प होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. राज्य शासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये वाशिम जिल्ह्यातील 1343 कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेतला असून शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बियाणे, खत आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत असतात. मात्र राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील 1343 कृषी सेवा केंद्रांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. कंपन्यांकडून रासायनिक खतांच्या पुरवठ्यात होणारे लिकिंग तात्काळ बंद करावे. शेजारील राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर बंदी घालावी. तसेच सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री झालेल्या बियाणे आणि खतांची तपासणी नापास झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदाराचा अर्ज द्यावा. अशा 12 प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावेत अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. कृषी व्यावसायिक संघटनेच्या मागण्या नॅनो DAP आणि नॅनो युरिया फार चांगला आहे, पण त्याचा प्रसार शेतकऱ्यापर्यंत पूर्ण झालेला नाही आहे आणि शासन आमच्यावर त्या खतासोबत ते लादत आहे आणि जबरदस्ती आम्हाला ते शेतकऱ्याला देण्यामुळे शेतकरी आमच्यावर संतप्त आहेत. अशा वेळेस हे सगळं लिंकिंग बंद करून आणि साथी ॲप जे आमच्यावर लादलेलं आहे रिटेलरवर ते फक्त होलसेलरपर्यंतच झालं पाहिजे, कारण रिटेलरपर्यंत ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि हा जो हे राहते 15 दिवसाचाच राहते, सीझन हा 15 दिवसाचाच राहते. त्या गडबडीमध्ये हे काय साथी ॲपचं कोणतंही कार्य शक्य होऊ शकत नाही, पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे हे साथी ॲप पूर्णतः बंद झालेलं हे रिटेलरसाठी फार योग्य आहे. साथी ॲप आहे, लिंकिंग आहे, खतासोबत जे लिंकिंग आहे, जे कंपन्याचं काही विकल्या जात नाही ते खतासोबत देतात. तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास आता प्रत्येक दुकानदाराला 25-25, 30-30 वर्ष झाले दुकानदारी करत आहेत. यांच्याकडून एका तालुक्यासाठी 4-4, 5-5 कृषी अधिकारी आहेत, शॅम्पलिंग घेतात. जवळपास एका दुकानदाराचे 10-10, 15-15 लाख शॅम्पलचे शासनाकडे बाकी आहेत. अद्याप शासनाने 1 रुपयासुद्धा दिला नाही, ते सुद्धा पैसे त्वरित द्यावे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शॅम्पल घेतात अधिकारी लोक, शॅम्पल जर फेल आलं तर त्याची केस होते दुकानदारावर. प्रथम आरोपी राहतो दुकानदार आणि दुसरा आरोपी राहतो कंपनी. दुकानदाराचं म्हणणं एवढंच आहे की याच्यात दुकानदाराला आरोपी न करता कंपनीलाच आरोपी करून दुकानदाराला साक्षीदार म्हणून ठेवावे. संपत बेमुदत आहे, पण शासनानं शेतकऱ्याची पण काहीतरी काळजी म्हणून
खरीपचा सीझन आहे, शेतकऱ्याला सुद्धा त्रास व्हायला नाही पाहिजे, दुकानदाराला सुद्धा त्रास व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे शासनानं लवकर त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यासाठी तरी त्वरित खरीप हंगाम पाहता दुकान सुरू होतील अशी काळजी घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व अकोला जिल्ह्यातील पातूर येथे गो सन्मान आवाहन अभियान राबवले गेले. देशभरात गोहत्या पूर्णतः बंद करण्याची मागणी, गोमातेला राष्ट्रमाता, राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता देणे तसेच गोसेवेसाठी केंद्रस्तरीय कायदा व स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आज खामगाव शहरात गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅली व निवेदन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता श्री हनुमान मंदिर फरशी येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे पोहोचून गोमातेच्या संरक्षण व सन्मानासाठी निवेदन सादर करण्यात आले. या अभियानामध्ये देशभरात गोहत्या पूर्णतः बंद करण्याची मागणी, गोमातेला राष्ट्रमाता, राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता देणे तसेच गोसेवेसाठी केंद्रस्तरीय कायदा व स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सदर रॅलीमध्ये खामगाव शहरातील मोठ्या संख्येने गौरक्षक, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी गोमाता की जय, गोहत्या बंद करा अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून समाजात गौर संरक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याचा या अभियानाचा उद्देश यशस्वी होत आहे. कठोर शिक्षा, गोमाता सन्मान आवाहन अभियान अंतर्गत पातूर येथे आज भव्य व यशस्वी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा एक भाग म्हणून पातूर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने गोभक्तांनी एकत्र येत निवेदन सादर केले. गोवंश रक्षक, संवर्धन तसेच गोहत्येला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत या मागणीसाठी समाजातील विविध घटक एकवटले होते. रॅलीमध्ये महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, गोशाळा संचालक तसेच सकल हिंदू समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आपली गोमातेप्रती भावना व्यक्त केली. संत महंतांनी कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. रॅली दरम्यान गोमाता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. समाजात गौ संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. पुढील काळातही हे अभियान अधिक तीव्र करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. शिवाजी महाराज की जय. पातूर तालुक्यातील मोजे मळसूड येथे रविवारी दुपारी मुख्य विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने भीषण आग लागली. यात महिला, शेतकरी पूनम विनोद राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आगीत लिंबू, आंबा, पेरू आदी फळझाडांसह ठिबक सिंचन व्यवस्था, स्प्रिंकलर पाईप आणि सोलर साहित्य जळून खाक झाले. मुख्य लाईनवर शॉर्ट सर्किट होऊन आगीचे गोळे जमिनीवर पडले. शेतातील गहू पीक असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे आग चारही बाजूंनी पसरली आणि विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या आगीत सर्वे नंबर 71 मधील पूनम राऊत यांच्या शेतातील लिंबू, आंबा, पेरू झाडे तसेच सुमारे 5 एकर क्षेत्रातील झाडाखाली ठेवलेले ठिबक व स्प्रिंकलर साहित्य पूर्णपणे जळून गेले. तसेच तेजस सुभाष राऊत यांच्या शेतातील सोलर पॅनल, केबल, पाईप आणि फळझाडांचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी विनोद राऊत यांनी चांदणी पोलीस स्टेशन तसेच महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवून तक्रार केली आहे. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घ्यावी अशी मागणी आहे. अकोला शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढताना दिसत आहे. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा कल आता थंड आणि नैसर्गिक पेयांकडे वळताना दिसतोय. यामध्ये उसाचा रस हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत असून शहरातील विविध भागात उसाच्या रसाच्या गाड्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे दरातही किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. अकोला शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचा कल थंड पेयांकडे वाढताना दिसत आहे. यामध्ये विशेषतः उसाचा रस हा सर्वसामान्यांचा आवडता पर्याय ठरत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या रसाच्या गाड्यांवर सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
थंडगार, गोड आणि ताजेतवाने करणारा उसाचा रस शरीराला ऊर्जा देण्यासोबतच उष्णतेपासून आराम देतो. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्याला पसंती देत आहेत. दरम्यान मागणी वाढल्यामुळे उसाच्या रसाच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. सध्या एका ग्लाससाठी साधारण 15 ते 25 रुपये दर आकारला जात असून काही ठिकाणी दर्जानुसार दर अधिकही आहेत. उसाचा रस केवळ तहान भागवणारे पेय नसून त्यामध्ये नैसर्गिक साखर, खनिजे आणि पचनास मदत करणारे गुणधर्म असल्यामुळे तो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. गेले 4 दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग उगत असून जिल्ह्याचे तापमान संपूर्ण राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे धार्मिक कार्य देखील प्रभावित झाली आहे. शहरातील सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र रात्रीच्या आरतीसाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून उष्णता आणि तळपत्या उन्हाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. याचे पडसाद धार्मिक स्थळावरही उमटले असून सकाळी 11 वाजेनंतर मंदिरांकडे शुकशुकाट असतो. वाढत्या तापमानामुळे संध्याकाळी 7 नंतरच मंदिरात भक्त दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रिझर्व्ह माता मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 दिवसात भक्तांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यांच्या मते उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी काही भक्त येतात, परंतु 10:30 ते 11 वाजेनंतर भाविकांची ये-जा पूर्णपणे थांबते. उष्णतेमुळे दर्शनाच्या वेळेवर परिणाम झाला आहे. अनेक मंदिरांचे दरवाजे दुपारच्या वेळी बंद ठेवले जात आहेत किंवा दर्शनासाठी मर्यादित वेळ निश्चित केली जात आहे. भाविकही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत फक्त सकाळ आणि संध्याकाळच्या वेळीच मंदिरामध्ये जात आहेत. शहरातील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये सकाळी आरतीच्या वेळी गर्दी दिसते. त्यानंतर मंदिरे बंद होतात. रात्रीची आरती 8:30 वाजता होते आणि दिवसाच्या तुलनेत रात्री आरतीला भक्तांची लक्षणीय उपस्थिती असते. गेल्या 4 दिवसांपासून शहरातील सर्व मंदिरांमध्ये हीच स्थिती आहे. दर्यापूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिले. आज पहाटेच्या सुमारास चड्डी बन्यान टोळीने शहरात अक्षरशः हैदोस घातला. गौरक्षण चौकातील नामांकित संतोष तळोकार ज्वेलर्स फोडण्याचा धाडसी प्रयत्न या टोळीने केला. मात्र सुदैवाने दुकानातील आधुनिक सायरन यंत्रणेने घातपाताचा हा डाव उधळून लावला. तब्बल 8 ते 10 सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दर्यापूरकरांची झोप उडवणारी ही घटना आज पहाटे 2:15 वाजेच्या सुमारास घडली. चड्डी बनियान परिधान केलेले 8 ते 10 दरोडेखोर हातात हत्यारे घेऊन संतोष तळोकार यांच्या ज्वेलर्सच्या दुकानावर चालून आले. मोठ्या शिताफीने शटर उचकटून आत शिरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मालकाने बसवलेल्या सुरक्षा सायरनचा थरकाप उडवणारा आवाज झाला. या आवाजामुळे दरोडेखोरांची दानानन उडाली आणि हाती काहीही न लागल्याने या टोळीने अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. या टोळीचा वावर आणि दरोड्याचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून दरोडेखोर किती निर्ढावलेले होते हे स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र काही महिन्यांपूर्वी शहरातील 2 मोठी ज्वेलर्स दुकाने फोडली गेली असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीने झालेला हा हल्ला पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ज्वेलर्स मालक संतोष तळोकार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने आणि सुरक्षा यंत्रणेमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असला तरी सुवर्णकार बांधवांमध्ये आता दहशतीचे वातावरण आहे. चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा संतप्त सवाल आता सराफा व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे. या चड्डी बनियान टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. अकोल्याचं तापमान 46 अंशाच्या पार गेलंय. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात सामान्य माणूस सावलीचा आधार शोधतोय. पण लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर मात्र चित्र वेगळंच आहे. तिथे ऐकू येतोय तो फक्त बुटांचा खणखणाट आणि परेडचा शिस्तबद्ध आवाज. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यासाठी अकोला पोलीस दलाचे जवान सध्या रक्ताचं पाणी करत आहेत. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि पायाखाली तापलेलं मैदान अशा दुहेरी संकटांनी या जवानांच्या चेहऱ्यावर थकव्यापेक्षा अभिमानाचे भाव अधिक गडद आहेत. 1 मे रोजी जेव्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल तेव्हा त्या काही मिनिटांच्या दिमाखदार पथसंचलनासाठी हे जवान कित्येक तास या उष्णतेच्या लाटेत स्वतःला झिजवत आहेत. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः या तयारीचा आढावा घेतला आहे. केवळ सरावच नाही तर या जवानांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी क्रीडांगणावर विशेष सोयी करण्यात आल्या आहेत. शास्त्री क्रीडांगणावर केवळ पोलिसांचे पाय थिरकत नाहीयेत तर त्यासोबतच येणाऱ्या चित्ररथांची तयारी आणि प्रशासकीय लगबग अकोलेकरांचं लक्ष वेधून घेत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7:10 होणारे ध्वजवंदन आणि त्यानंतर 8 वाजता मुख्य मैदानावरील सोहळा यासाठी अकोल्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर उपस्थित राहणार आहेत. उष्णतेची लाट अकोल्यासाठी नवीन नाही, पण त्या लाटेवर स्वार होऊन आपल्या राज्याचा गौरव वाढवण्यासाठी सज्ज असलेला हा खाकीचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. 1 मे रोजी जेव्हा बँडच्या तालावर हे पाऊल पडेल तेव्हा त्यामागे या रणरणत्या उन्हातील कष्टाची मोठी कहाणी असेल. जिगाव प्रकल्पाच्या जलम ते माटरगाव दरम्यान असलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्रात ठेवण्यात आलेल्या PVC पाईपांना भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे पाईप जळून खाक झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन प्रकल्पाचा मोठा फटका बसला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. खामगाव आणि शेगाव येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी जलम ते माटरगाव दरम्यान उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्रात PVC पाईप मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही पाईपलाईन टाकण्यात येणार होती. मात्र अचानक लागलेल्या भीषण आगीत हे सर्व पाईप जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच खामगाव आणि शेगाव अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे जिगाव प्रकल्पाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यापेक्षा आज अमरावती ठरले हॉट सिटी. मंगळवारी पुन्हा एकदा दोन्ही शहरात उष्णतेची लाट. बुधवारपासून दिलासा. त्या गॅस एजन्सीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कडक कारवाई. ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची गरज अधोरेखित. बाजार वसुलीचे ते टेंडर झाले रद्द. RRCचे भाकीत खरे ठरले. स्थायी समितीत विविध विषयांवर चर्चा आणि मंजुरी. मालेगावात सकाळीच नवऱ्याकडून पत्नीची हत्या. जिगाव प्रकल्पाच्या त्या पाईप्सला लागली आग. कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज. आगीचा तपास आवश्यक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.